नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीनंतर निकालाचे जे आकडे आलेले आहेत त्यानंतर एका विषयाची चर्चा सगळ्याच माध्यमातून सुरू झाली आहे. ज्या माध्यमामध्ये, ज्या संपादकांमध्ये आणि ज्या विश्लेषकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या इतका अप्रतिम मंत्री 10,000 वर्षात झाला नाही अशा प्रकारची भाषा होती. तेच उद्धव ठाकरे आणि त्यांचा उबाठा शिवसेना नावाचा पक्ष आता शिल्लक राहील का, याची चर्चा आवेशात आणि तावातावाने सुरू झालेली आहे. आणि याचं कारण सरळ आहे. एकूण महाविकास आघाडी ही 49 या आकड्यावर आलेली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंकडे 20 आमदार आहेत, काँग्रेसकडे 16 आमदार आहेत आणि शरद पवारांकडे 10 आमदार आहेत आणि बाकी काही चिरकुट 3-4 छोटे पक्षांचे आमदार आहेत. आणि त्यामुळे 20 आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे पक्ष चालवणार म्हणजे काय, असा प्रश्न आहे. अर्थात आमदारांची संख्या किती आहे याच्यावर बाळासाहेबांच्या काळातली शिवसेना कधी चालली नाही. 1966 साली स्थापन झालेली शिवसेना ही एकाच वेळेला 2 आमदार सुद्धा कधी निवडून आणू शकली नव्हती. तब्बल 24 वर्षांनी 1990 सालात शिवसेनेचे एकदम 52 का 53 आमदार 1990च्या निवडणुकीत निवडून आले. त्याच्या आधी पोटनिवडणुकीत रमेश प्रभू किंवा त्याच्या आधी वामनराव महाडिक किंवा प्रमोद नवलकर आणि छगन भुजबळ हे सार्वत्रिक निवडणूक असे 4च आमदार निवडून आले होते. पण एकाच वेळेला 2 आमदार शिवसेनेचे निवडून आले असं कधीही झालं नव्हतं. आणि तरीही शिवसेना कशी चालवायची याची भ्रांत बाळासाहेब ठाकरे संस्थापक आणि शिवसेना प्रमुख यांना कधी पडली नव्हती. कारण आमदारांची संख्या, नगरसेवकांची संख्या, निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या याच्या बळावर बाळासाहेबांनी कधी शिवसेना चालवलेली नव्हती. बाळासाहेबांची शिवसेना ही शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख इत्यादींवर चालत होती. आणि गल्ली बोळाच्या शाखा उपशाखांमध्ये अखंड धडपडणारे आणि झुंजणारे शिवसैनिक यावर त्यांची शिवसेना चालत होती. उद्धव ठाकरेंच्या काळात निवडून आलेले शिवसैनिक हे शिवसैनिक आणि बाकीचे बादशाचे गुलाम म्हणतात तशा पद्धतीची शिवसेनेची संघटना झाली आणि तिथे ती शिवसेना हळूहळू करत रसातळाला गेलेली आहे. आणि म्हणून आज उद्धव ठाकरे यांच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या सगळ्यांनाच अशी वाटते की 20 आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे करणार काय. आणि कारण सरळ आहे. 20 आमदार याचा अर्थ असा होतो की विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 आहे आणि त्यामध्ये विरोधी नेते पद मिळण्यासाठी कमीत कमी 29 आमदार एकपक्षीय असले पाहिजेत, एक गटातले असले पाहिजेत, तरच त्या गटाच्या नेत्याला विरोधी नेता म्हणता येतं. जसं 1954 मध्ये, 1990 मध्ये शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले, त्यामुळे विरोधी नेतेपद मनोहर जोशींना मिळालं होतं. 80 साली शरद पवारांच्या पक्षाचे 50-54 काहीतरी आमदार आले होते, ते विरोधी नेता झाले होते. सांगायचा हेतू हा की आज ज्या प्रकारे महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांना जागा मिळालेल्या आहेत, 10, 16 आणि 20, त्यापैकी कोणालाही विरोधी नेतेपद मिळू शकत नाही आणि कुठलंही पद आपल्या हातात नाही. अशी शिवसेना चालवायची कशी याची भ्रांत उद्धव ठाकरेंना पडली असेल तर नवल नाही. त्यामुळे सत्तेकडे कसं जायचं, आता एकच काय म्हणतात त्याला मुर्गजळ उरलेलं आहे, ते मुंबई महापालिकेची निवडणूक, जिथे स्वबळावर सत्ता मिळवून 1986-85 नंतर शिवसेनेने स्वतःला महाराष्ट्र व्यापी पक्ष बनवलं. त्या आपल्या शेवटच्या बालेकिल्ल्यात शिवसेना येऊन टेपलेली आहे उद्धव ठाकरे यांची. परत एकदा महापालिका जिंकायची आणि परत एकदा आपला दबदबा निर्माण करायचा. तर जी शिवसेनेची संघटनात्मक शक्ती होती ती स्वतः उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या मागे लागून खच्ची केलेली आहे.
आणि ज्या प्रकारे त्यांनी संघटना चालवली, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख वगैरे यांच्यापेक्षाही आमदार, नगरसेवक, मंत्री, खासदार यांना अधिक प्राधान्य देऊन आपल्या सवंगड्याला, सहकाऱ्यांना सत्तेची चटक उद्धव ठाकरे लावून बसले. परिणामी आज उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेले किंवा येऊ पाहणारे जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना सत्तेचा प्रचंड मोह आहे. सत्तेशिवाय आपण जगू शकत नाही ही त्यातल्या प्रत्येकाची धारणा आहे. आणि म्हणून तर कुठूनही सत्ता मिळवायची, त्यासाठी वाटेल ते करायचं, ही चटक खुद्द उद्धव ठाकरे यांनीच या सगळ्या आपल्या सवंगड्यांना लावली. आणि म्हणूनच आता भीती जी आहे, ती भीती जे काय 20 आमदार उरलेत किंवा 4 महिन्यापूर्वी निवडून आलेले जे 9 लोकसभेचे खासदार आहेत, ते आपल्याकडे कसे टिकवायचे. कारण हे आमदार आणि हे खासदार हेच आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकारणात बार्गेन करायचं, सौदेबाजी करण्याचं भांडवल उरलेलं आहे. बाळासाहेबांची अशी परिस्थिती नव्हती. किती आमदार आहेत, किती नगरसेवक आहेत, याच्यावर बाळासाहेबांच्या राजकारणातल्या कुठल्याही धाडसी निर्णयाला अवलंबून राहावं लागलं नव्हतं. आवाज दिला, मुंबई बंद व्हायची. अमुक तमुकाला इशारा दिला की समोरच्याची बोबडी वळत असेल. कारण संघटनात्मक बळावर शिवसेना उभी होती. उद्धव ठाकरे यांच्यासाठी शक्ती कशात आहे, तर निवडून आलेले आमदार, खासदार, नगरसेवक. आणि त्यामुळे हे उरले सुरले आमदार, खासदार हे सांभाळायचे कशी याची भ्रांत उद्धव ठाकरेंना पडलेली आहे. आणि कारण सरळ आहे, कारण सरळ आहे की हे सुद्धा फोडले जाऊ शकतात. हे दाखवून दिलेलं आहे यापूर्वीच्या राजकारणाने. पक्षाचं नाव हातातून गेलंय, चिन्ह सुद्धा हातातून गेलंय, पण त्या उपर जे काय उरलं सुरलं आहे ते टिकवायचं कसं याची भ्रांत आहे. आणि ती भ्रांत फक्त उद्धव ठाकरेंना नाहीये, त्यांच्या पक्षात उरले सुरले लोक आहेत आणि त्यातले स्वतःला नेते म्हणून मिरवणारे आहेत. त्यांना पण शेवटी उद्धव ठाकरे यांच्यापासून काही बाधा झालेली आहे, प्रेरणा मिळालेली आहे की सत्तेशिवाय पक्ष चालत नाही. त्यामुळे आपण महाविकास आघाडीत येऊन आपलं नुकसान करून घेतलं, ही जी भावना आहे ती हळूहळू उर्वरित शिवसेनेमध्ये पाझरायला सुरुवात झालेली आहे. की आपल्यापासून वेगळे झाले. एकनाथ शिंदे आपल्या बळावर मुख्यमंत्री, भाजपकडून मुख्यमंत्रीपद हिसकावून आणलं. परत झालेल्या निवडणुकीत 56 पेक्षा एक अधिक आमदार निवडून आणला. आणि आपल्याकडे असलेले आमदार गेलेच होते, उरलेल्यातून आपण 40-50 पण निवडून आणू शकलो नाही. आणि अशीच घसरण आणि घसरगुंडी होत राहिली तर मग शिवसेनेचं काय याची चिंता उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही त्यांच्याकडे उरलेल्या अनेकांना भेडसावते. कमीत कमी विधान परिषद मिळेल, कधीतरी चुकून आपल्याला राज्यसभेत जाता येईल, याच आशेवर तर सुषमा अंधारे शिवसेनेत आलेल्या असतील ना. उबाठामध्ये येण्याचं दुसरं कारण काय, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे असोत, उद्धव ठाकरे असोत किंवा आदित्य ठाकरे असोत यांची जाहीरपणे खिल्ली उडवली, त्याच्या क्लिप्स सातत्याने इंटरनेटवर, सोशल मीडियावर फिरत असतात, अशी व्यक्ती सुषमा अंधारे यांच्यासारखी ही शिवसेनेत कशाला आली होती? काहीतरी नव्याने पदरात पाडून घ्यायला. आणि पदरात पाडून घ्यायला म्हणजे फक्त कुठलं तरी सत्तापद एवढंच होत नाही. बीड जिल्ह्यात जो जिल्हा सुषमाताईंचा आहे, तिथल्या एका शाखा प्रमुखाने ताईंच्या थोबाडीत मारल्याची बातमी गाजली होती. ताई कोणाकोणाकडून नेमणुकीसाठी पैसे उकळतात, मागतात, याचीही चर्चा झालेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी गोळा केलेली एकापेक्षा एक जी रत्न आहे ती कशा स्वरूपाची आहेत हे आपल्याला लक्षात येते. आणि जेव्हा अशी माणसं आपल्या सोबत असतात तेव्हा संघटना ही जनमानसातून वाढण्यापेक्षा पैशाच्या बळावर आणि सत्तेच्या बळावर टिकवता येते, याच निष्कर्षाप्रत यायला लागतं. आणि त्याच निष्कर्षाप्रत आता जी उरली सुरली शिवसेना आहे त्यातले अनेक नेते आलेले आणि त्याचाच खुलासा जाहीरपणे विधान परिषदेतले
शिवसेनेचे विरोधी नेते सभागृहातले अंबादास दानवे यांनी जाहीरपणे केले. मातोश्रीवर ज्या शिवसेनेच्या आमदारांची आणि काय पराभूत झालेल्या उमेदवारांची वगैरे बैठक झाली, चर्चा विनिमय झाला, विमर्श झाला, त्या लोकांनी म्हणे आग्रह धरलाय की आपण लवकरात लवकर आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे, कारण आघाडीत राहून आपलं नुकसान झालंय. अर्थात हे नुकसान होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. आमच्यासारखे अनेक टीकाकार आणि पत्रकार सातत्याने समजावण्याचा प्रयत्न करत होते की शिवसेना आपल्या मूळच्या भूमिकेपासून आणि आपल्या कोर वोटर पासून, त्याच्या भावनेपासून दुरावत गेली तर शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात येईल, हे आमच्यासारखे लोक टाहो फोडून सांगत होते. पण सत्तेत मशगूल असलेल्यांना आमचा ऐकायला वेळ कुठे होता, वेळ कुठे होता. पण आता सत्ता गेलीये तेव्हा परत अंग मेहनत करून, ढोर मेहनत करून पक्ष आणि संघटना उभी करावी लागेल. तोंडाची वाफ दवडून पक्ष आणि संघटना उभी राहत नसते. हे लक्षात आलेले बहुतांश लोक विचार करायला लागले की आता आपलं भवितव्य काय. जर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उभाटा शिवसेनेलाच भवितव्य नसेल तर त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या अपेक्षा घेऊन आलेले आणि टिकलेले जे लोक आहेत त्यांनाही मनात शंका येणार की आपल्याला भवितव्य काय. मी सगळे आकड्यांचा अजून अभ्यास केलेला नाही निकालाचा, पण मुंबईतल्या ज्या 36 विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी 10 जागा उद्धव ठाकरे यांनी जिंकलेले आणि उर्वरित महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांना फक्त 10 जागा मिळालेल्या आहेत. कोकण वगैरे पट्ट्यात तर कोणीच आलेलं नाही, ना रायगड, ना रत्नागिरी, ना सिंधुदुर्ग, ना ठाणे. कोकणातून शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना पुसली गेलेली आहे. म्हणजेच मुंबई आणि मग कुठे उत्तर महाराष्ट्रात कोणतरी, मराठवाड्यात एखादा, विदर्भात कुठेतरी हे जे काय झालेलं आहे त्यानंतर उरलेल्या शिवसैनिकांचा उबाटा शिवसेनेमध्ये धीर सुटलेला असेल तर नवल नाही. अंबादास दानवे उगाच नाही बोलले. मुंबई नंतर शिवसेनेने 1987-88 मध्ये सगळ्यात मोठा जर पहिलं पाऊल टाकलं असेल, दमदार पाऊल टाकलं असेल तर ते संभाजीनगरमध्ये टाकलं होतं. मुंबई ठाण्याच्या पलीकडे शिवसेनेने मिळवलेला पहिला दणदणीत विजय म्हणजे नगरपालिकेची महापालिका झालेली जी औरंगाबाद महापालिका होते, आता तिचं नाव संभाजीनगर झालेलं आहे. त्या महापालिकेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष पहिल्या फटक्यात शिवसेनेने सगळ्यात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. आज तिथून, त्या जिल्ह्यातून शिवसेनेचा आमदार निवडून येताना मारामार झालेली आहे. जिथून शिवसेनेचा खासदार 90 पासून 89 पासून सलग निवडून येत होता तो 2019 मध्ये पराभूत झाला आणि परत एकदा 2024 मध्ये पराभूत झाला उबाटाचा उमेदवार. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्यावेळेला अशी परिस्थिती होते आणि नुकसान होताना समोर दिसतंय तरीही नेता आपल्या भूमिका बदलत नाही किंवा होणाऱ्या चुकांमधून शहाणपण शिकत नाही, तेव्हा त्याच्या अनुयायी पाठीराखे यांचा धीर सुटायला लागतो की अशा नेत्याबरोबर राहणं म्हणजे आपल्याच भविष्याला लाथ मारणे. आणि म्हणून भविष्य काय, ज्या वेळेला हे उरलेले लोक आहेत ते तुलना करणार, अरे तो प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदे बरोबर गेला, परत निवडून आला, कदाचित उद्या मंत्री होईल. केसरकर असतील, उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, गुलाबराव पाटील असतील, हे लोक आरामात परत निवडून आले. पण आमचा वैभव नाही पडला, राजन साळवी हरला, त्यांना दुःख होईल की नाही. राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्या आग्रहाखातर ते बारसू असो किंवा नाणार असो या सगळ्या रासायनिक प्रकल्पाच्या विरुद्ध उभे राहिले आणि आज त्यांना आमदारकी गमावण्याची पाळी आली. वैभव नाईक नारायण राणेच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले.
पण वेळ आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले नाहीत आणि आज वैभव नाईक यांची आमदारकी गेलेली आहे. आणि म्हणून 1968 पासून ज्या मुंबई आणि ठाण्यापुरती शिवसेना मर्यादित होती, तिथपर्यंत शिवसेना मर्यादित होण्याची पाळी आली आहे उबाठावर. 20 पैकी 10 आमदार एकट्या मुंबईतले आणि बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रात, ज्याच्यात कोकण हिशोबातच नाही, असे 10 आमदार आहेत. आणि त्यांना भवितव्याची चिंता वाटणार की यांच्याकडे राहायचं की एकनाथ शिंदेकडे जायचं. आणि तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी ठाण्यातले आमदार प्रताप सरनाईक, जे 1 लाखापेक्षा अधिक फरकाने आता निवडून आले, त्यांनी पहिलं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांना लिहिलं होतं की लवकरात लवकर आपल्याला महाविकास आघाडीची साथ सोडली पाहिजे, काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडली पाहिजे, आपल्याला परत भाजप बरोबर जायला पाहिजे, नाहीतर आपल्या पक्षाची विल्हेवाट लागणार आहे, असं 4 पानी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयात प्रताप सरनाईकांनी दिलेलं होतं. त्यानंतर व्हायचं ते झालं. एकटे प्रताप सरनाईक नव्हे तर 40 आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. आणि आता उरलेले किंवा परत एकदा निवडून आलेले 20 जे काय आमदार आहेत, ते म्हणतायत की जितकं शक्य होईल तितकं लवकर काँग्रेसचा नाद सोडा. याला कसं बघा मित्रांनो, नियती कसा खेळ करते बघा. प्रताप सरनाईक यांनी जे पत्र लिहिलं त्याचा गंभीरपणे विचार जर 3.5-4 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केला असता तर शिवसेना पक्ष फुटला असता का, याचा विचार करा. सगळी शिवसेना निवडणूक चिन्हासह उद्धव ठाकरेंच्या हातून निसटली असती का, विचार करा मित्रांनो. आज जो दबाव आणणारे कोणी आमदार असतील, ते अंबादास दानवे सांगतायत की आघाडीतून बाहेर पडा, असं सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रामुख्याने विचार आणि भूमिका आहे. मग प्रताप सरनाईक यांची भूमिका कुठे वेगळी होती? 4 वर्षापूर्वी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्रीपदी अखंड शिवसेनेचे असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्या 4 पानी पत्रात वेगळं काय सांगितलं होतं? आपलं भविष्य आपण डागाळून टाकतोय, नष्ट करतोय, लवकरात लवकर आघाडीतून बाहेर पडा, हेच सांगितलं होतं ना. 3.5-4 वर्षानंतर उरलेली माणसं परत नेमकं तेच सांगतायत की आघाडीतून बाहेर पडा. सरनाईकांचं ऐकलं असतं तर आजची जी अवस्था आणि दुर्दशा उबाठा शिवसेनेची आहे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आहे, तशी अवस्था झाली नसती. तर प्रताप सरनाईकांचा सल्ला 4 वर्षापूर्वी स्वीकारला असता, त्यावर विचार केला असता, तर बाकी सोडा, उद्धव ठाकरेंची अवस्था इतकी केविलवाणी झाली नसती. पण झाली. आणि एवढं होऊन सुद्धा आपला अहंकार जपण्यासाठी शिवसेनेचा बळी देऊन झाल्यानंतर उद्धव ठाकरे जर आजही चूक स्वीकारायला आणि शहाणं व्हायला तयार नसतील आणि त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटणार असतील, तर त्यांच्यासोबत आपल्याही भविष्याला लाथ मारण्या इतके निष्ठावंत किती उरलेत याचाही विचार करावा. कारण हे सगळे अनुयायी वगैरे, पाठीराखे, निष्ठावान, शिवबंधन मानणारे वगैरे असतात, हे आपल्या आपल्या व्यक्तिगत स्वार्थाला तुमच्या स्वार्थामध्ये समाविष्ट करून घेतात, म्हणूनच ते तुमच्या बरोबर असतात. पण जेव्हा तुम्हाला तुमचाही स्वार्थ आणि मतलब आणि हित कळत नाही, तेव्हा तुम्ही नेता आपोआपच आपल्या सहकार्यांचं, सवंगाड्यांचं पण नुकसान करत असतो. आणि मग अशा नेत्याबरोबर किती राहायचं याचा विचार त्यांना करायला लागतो. आणि ते पाठीराखे अनुयायी तुम्हाला अल्टिमेटम द्यायला लागतात, ताकीद द्यायला लागतात, बघा विचार करा.
4 वर्षापूर्वी, 3.5 वर्षापूर्वी प्रताप सरनाईक उद्धव ठाकरेंचे निष्ठावान होते. अगदी कंगनाचे दात तोडून टाकू, जबडा तोडू अशी भाषा वापरत होते. इतक्या निष्ठा होत्या. जर त्यांनी सांगितलेलं तेव्हा ऐकलं असतं तर आजच्या लोकांना तोच इशारा परत परत द्यायची वेळ आली असती का, याचा विचार करा मित्र. परिस्थिती, हितचिंतक, पाठीराखे तुम्हाला धोक्याचे इशारे देत असतात. त्यातून शिकला नाहीत तर त्यांचं नुकसानापासून ते कदाचित बाजूला जाऊन बचावतात. पण तुमचं काय? राजन विचारे तुमच्या बरोबर राहिले, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक गेले. राजन विचारेंचं भवितव्य काय आहे? राजन साळवीचं भवितव्य काय आहे? वैभव नाईकचं भवितव्य काय आहे? एका मागून एक सगळेच्या सगळे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिल्याचे दुष्परिणाम भोगतायत. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढत चाललाय. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.